15 जूनपर्यंत मान्सून राज्यभर हजेरी लावणार. 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. तळ कोकणासह मराठवाड्यात दमदार हजेरी. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा. नांदेड, नाशिक, कोल्हापूर, परभणीमध्ये पावसामुळे नुकसान. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. मुंबईतील टँकर चालकांचा संपाचा दुसरा दिवस. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच. टँकर बंदमुळे बांधकाम व्यवसाय, हॉटेल, रुग्णालयांना फटका. पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणी पुरवठ्याची शक्यता. धरणातील जलसाठा घटल्यानं प्रशासनाचं नियोजन. पुण्यातील भिडे पूल 3 महिने बंद. मेट्रोच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. पुणेकरांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा धक्का. अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या 9 वरून थेट 4 वर. नाशिक विधान परिषदेत बंडखोरांना थोपवण्यासाठी महायुतीच्या संकटमोचकांची प्रयत्नांची शर्थ. प्रसाद हिरेंची माघार. बंडखोर गोकुळ गीतेंसोबत महाजनांचा एकत्र प्रवास. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि आरोपी एकच. एफएसएल तज्ज्ञांची न्यायालयामध्ये महत्वाची साक्ष. सीसीटीव्हीसह महत्वाचे पुरावे कोर्टात सादर. विधानसभा निवडणुकीतील पानिपतानंतर इंडिया आघाडीतील 22 पक्षांची एकजूट. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह 5 प्रमुख मुद्द्यांवर सहमती. आप आणि द्रमुकची मात्र बैठकीकडे पाठ. ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का. तृणमूलच्या 20 खासदारांचा एनडीएला पाठिंबा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलं पाठिंब्याचं पत्र. पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी. उद्या मोडणार रेकॉर्ड. तर तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण.